अर्जुन म्हणे, देवा ह्या मृत्यूलोकात आचरण्यास योग्य असून मृत्यूलोकात आचरण्यास योग्य, स्वर्गलोकात नाही, गोलोकात नाही, विषालोकात नाही, तेच आचरण परलोकी कल्याणकारक होईल. म्हणजे ह्या लोकात सुख मिळून परलोकाचंही सुख मला मिळालं पाहिजे. मृत्यूलोकात आहे मी, मला इथेही कर्म समजा करायचं असेल ते कोणतं करावं, कसं करावं निश्चित सांग. आणि परलोकातही फायदा झाला पाहिजे. नाही तर गड आला पण सिंह गेला, इथे चांगलं झालं, खूप पैसा मिळाला पण पुढे नरकच मिळाला, तेही नको. दोन्ही ऐहिक ऐहिक तरी न नाशे, एका ओवीत आलेलं आहे. मोक्ष तो उरला असे ती ओवी. ऐहिक जीवन चांगलं झालं पाहिजे आणि मोक्षही शिल्लक राहायला पाहिजे. ऐहिक जीवन संपलं न पाहिजे असं सांग. निश्चित वागणूक सांग, कोणती असेल ती. म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी काय ऐहिक जीवनाच्या कला शिकवते. त्यासाठी काही काही साधूंची किती काय जीवन जगण्याची कला, काय त्याचं नाव, आर्ट ऑफ लिव्हिंग. आर्ट ऑफ लिव्हिंग ज्ञानेश्वरीच सांगू शकते. आणि ज्यांना ज्ञानेश्वरी येणार नाही, त्यांना भगवद्गीतेची आर्ट ऑफ लिव्हिंग येणार नाही. साध्या 4 गोष्टी सांगितल्या म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग नाही. भगवंताला अर्जुनाने आर्ट ऑफ लिव्हिंग सांगितली आणि भगवद्गीता त्याच्यासाठी अवतीर्ण झाली. ऐहिक तरी न नाशे, मोक्ष तो उरला असे. दिस इज आर्ट ऑफ लिव्हिंग. ही भगवंताला विचारली. अध्याय 3 श्लोक 3. लोकेऽस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. हे निष्पाप पार्था, मी या लोकी 2 प्रकारची बुद्धिनिष्ठा पूर्वी सृष्टीचे आरंभी सांगितली. प्राचीन ऋषी प्रणीत कर्मत्यागी सांख्यांची सांख्यनिष्ठा, निष्काम निष्कर्मी गुणातीत करणारी ज्ञानयोग्याने सांख्यबुद्धीने ज्ञानबुद्धीने सांख्यबुद्धीनिष्ठेने ज्ञानबुद्धीनिष्ठेने उपासना करण्याची रीती सांगितली. आणि योगिनाम कर्मयोगेनमध्ये देहाभिमानी कर्माधिकारी परमप्रेमाने कर्मे करणाऱ्यांची ज्यांना आवड आहे अशा फलयोगी योग्यांची, फलभोगी योग्यांची, फलत्यागी बुद्धियोग्याने कर्मनिष्ठेने बुद्धिनिष्ठेने कर्मबुद्धी योगनिष्ठेने उपासना करण्याची रीती सांगितली. भानगडे फक्त भगवद्गीता सांगितली, त्याचा अर्थ जो मराठीत केवढा अवघड आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचे अवतार आहे. समगीत बाप्पासाहेबांचं. 2 निष्ठा जगातल्या पूर्वी मीच सांगितल्या, ज्ञानयोगाने सांख्याची कर्मयोग्याने योग्यांची, ऋषी म्हणा बुद्धी पावे आपसोहम सिद्धी. ज्ञानेश्वरांचं निरूपण. ओव्या. या बोला श्री अच्युत, म्हणतासे विस्मित, अर्जुना हा ध्वनिताभिप्रावो. या बोला श्री अच्युत, म्हणतासे विस्मित. अर्जुनाची बोलणी ऐकून अच्युत भगवान आश्चर्याने म्हणाले, तुला जो हा अभिप्राय सांगितला त्यात गूढ गोपनीय अर्थ आहे.
भगवंताला त्याने सांगितलं, भगवंता गूढचा अर्थ नाही ना? ते म्हणाले, यस, गूढार्थ आहे. मी गूढ अर्थ सांगितला. सरळ साधा सोपा अर्थ जे कीर्तनकार सांगतात, भजन मार्गी सांगतात, प्रवचनाचे लोक सांगतात, तसा तो नाही. शब्दार्थाने सांगतात तसा तो नाही. येस, मी गूढार्थाने सांगितलाय, गोपनीय सांगितलं. या बोला श्री अच्युत म्हणून भगवद्गीता पूर्ण गूढार्थ आहे, पूर्ण गूढार्थ. म्हणतासे विस्मित अर्जुना ध्वनित अभिप्रावो, जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही. कारण निश्चित करणारा बुद्धियोग सांगत असताना प्रसंगाने आम्ही सहज सिद्ध सांख्य बुद्धियोगाची गूढ गुप्त व्यवस्था उघड केली. सांख्याचा ज्ञानबुद्धियोग अनादि सिद्ध दीक्षा प्रधान आहे. जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था, भगवंताचं प्रगटीकरण, एम्फॉसिस ज्याला म्हणता येईल, हे बुद्धियोगावर आहे. पण बुद्धियोग सांगत असताना आम्ही सांख्यांचं मतच सांगितलं. सांख्यशास्त्र कोणी लिहिलं? भगवान कपिलांनी, कपिल महामुनींनी. आणि सांख्यामध्ये काय आहे? ज्ञान योग आहे. म्हणून सांख्यांचा ज्ञान योग पूर्वी प्रतिपादिला. आम्ही बुद्धियोग सांगत असताना सहज सांगितलेला होता. म्हणजे बुद्धियोगामध्ये देखील आम्ही ज्ञानयोग सांगितला. म्हणजे झाला तो ज्ञान बुद्धियोग. बुद्धियोग प्लस मिश्रण काय? ज्ञानयोग इज इक्वल टू ज्ञान, म्हणजे ज्ञानयोग प्लस बुद्धियोग इज इक्वल टू ज्ञान बुद्धियोग. जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रगटली स्वभावता प्रसंगे आम्ही. स्वभावता प्रगट केली. प्रगट केली हा शब्द आहे. सांगितली आणि प्रगट केली, दोन्हीमध्ये फरक. सांगितली शब्द नाही वापरतो. प्रगटिली, प्रगटिली म्हणजे निर्माण करणे असा अर्थ आहे. निर्मिली, उत्पन्न केली. ज्या वेळेस सांख्यानी लिहिलेलं जर ज्ञानयोग होता तर भगवंतानी प्रगट केलं का उच्चार केला? मी सांगितला असं म्हणायचं. जसा इलेक्ट्रिकचा शोध एडिसननी लावला असेल तर पुन्हा आपण म्हणणं मी प्रगट केलं कसं म्हणता येईल? त्यांनी शोध कसा लावलाय मी सांगितला, पण इथे भगवान सांगत नाहीये. म्हणून शब्दांनी जर फक्त सांगितलं असतं भगवंतानी तर सांगितला हा शब्द योग्य होता. पण माऊलींनी प्रगट केला असा शब्द वापरला.